झी 24 तास एक पाऊल पुढे। भुजबळांच्या मुंबई एज्युकेशन ट्रस्ट म्हणजेच एमईटीची आज चौकशी सुरू झाली आहे। धर्मादाय आयुक्तांच्या आदेशानुसार आज सहाय्यक धर्मादाय आयुक्त मंगेश देशपांडे एमईटीची पाहणी करणार आहेत। या चौकशीची व्हिडिओ शूटिंगही केली जाणार आहे। याचा 12 तारखेपर्यंत अहवाल सादर करायचा आहे। या प्रकरणी 12 तारखेला सुनावणी होणार आहे। एमईटीचा अशैक्षणिक आणि व्यापारी उद्देशासाठी वापर होत असल्याचा आरोप संस्थेचे माजी संस्थापक विश्वस्त सुनील कर्वे यांनी केला होता। शिवाय या गैरव्यवहारांची चौकशी करण्याची मागणी केली होती। त्यानंतर आज ही पाहणी सुरू होतीये। एमईटीची चौकशी होणार आहे। धर्मादाय आयुक्तांच्या आदेशानुसार ही चौकशी होणार आहे। त्याचबरोबर या पाहणीचं व्हिडिओ शूटिंगही होणार आहे आणि 12 तारखेपर्यंत अहवाल सादर केला जाईल। माजी संस्थापक विश्वस्त सुनील कर्वे यांनी या संस्थेमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता। सहाय्यक धर्मादाय आयुक्तांकडून आता पाहणी आज सुरू होतीये। या पाहणीचं व्हिडिओ शूटिंगही होणार आहे आणि 12 तारखेला याचा अहवाल सादर होईल। सार्वजनिक बांधकाम विभागाची गौण खनिजासाठी राखीव असलेली 91,300 चौरस मीटर जागा समीर भुजबळांनी मागितली होती आणि ही जमीन अगदी कवडी मोलानं देण्यात आली। नियम डावलून त्यापैकी 50,000 चौरस मीटर जागा इंजिनिअरिंग कॉलेजला देण्यात आली। अर्थखात्याच्या हरकतीनंतरही 9.39 कोटींची जागा केवळ 9,08 लाखांना देण्यात आली। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेश, आज ही चौकशी होते आहे एमईटी संदर्भात, एमईटीची आज पाहणी सुरू आहे, काय अधिक माहिती आहे? हिमाली, आता काही वेळापूर्वीच या एमईटी या संस्थेचे माजी संस्थापक विश्वस्त सुनील कर्वे आणि सहाय्यक धर्मादाय आयुक्त मंगेश देशपांडे हे या एमईटीच्या इमारतीत दाखल झालेले आहेत। सुनील कर्वे यांनी या एकूणच जी इमारत आहे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या या इमारतीमध्ये गैरव्यवहार होत असल्याचा आरोप केलेला आहे। या इमारतीचा वापर हा व्यापारी उद्देशासाठी तसंच अशैक्षणिक कामांसाठी होत असल्याचा आरोप सुनील कर्वे यांचा आहे। तसंच या इमारतीच्या 8व्या आणि 10व्या मजल्यावर जे काही बांधकाम झालेलं आहे ते खासगी वापराचं आहे, फर्निचर शोरूम आहे, तसंच या इथे एक निवासी फ्लॅट आहे अशा पद्धतीचा आरोपही सुनील कर्वे यांनी केलेला आहे आणि त्याबाबतची याचिका धर्मादाय आयुक्त यांच्याकडे दाखल करण्यात आली होती। त्यानंतर धर्मादाय आयुक्तांनी सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांना या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्यानुसार सहाय्यक धर्मादाय आयुक्त मंगेश देशपांडे आता या इमारतीत दाखल झालेले आहेत। या संपूर्ण पाहणीची व्हिडिओ शूटिंग केलेली जाणार आहे, तसंच त्याचे फोटोग्राफही काढले जाणार आहेत की यामध्ये अशा स्वरूपाचं काही बांधकाम आहे का, तसंच भुजबळ यांच्या या इमारतीमध्ये काही गैरव्यवहार होत आहेत का याबाबत सर्व चित्रीकरण केलं जाणार आहे आणि त्यानंतर याबाबतचा अहवाल धर्मादाय आयुक्तांना सादर केला जाणार आहे। 12 एप्रिलला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे। कर्वे यांची अपेक्षा आहे की 12 एप्रिलला याबाबतचा निर्णय व्हावा। हिमाली, नक्की चौकशी केली जाते आणि त्याचबरोबर व्हिडिओ शूटिंगही केलं जात आहे या पाहणीचं। एकूणच यामध्ये कितपत 12 एप्रिलला जो अहवाल सादर होणार आहे तो अहवाल या सगळ्या पाहणीवर आणि हे जे व्हिडिओ शूटिंग होणार आहे त्यावर कितपत अवलंबून आहे? हिमाली, सर्व या प्रकरणाकडे आपण बघितलं तर एकूणच या प्रकरणाला तसा राजकीय रंगही आहे। छगन भुजबळ हे स्वतः आधीच अनेक प्रकरणांमध्ये अडचणीत आलेले आहेत। त्यात त्यांच्या या एमईटी या संस्थेचं प्रकरण बाहेर आल्याने आणि तसंच या संस्थेमध्ये संस्थापक विश्वस्त असलेले सुनील कर्वे हे त्यांचे निकटवर्तीय मानले जातात। त्यांच्याकडूनच आरोप झाल्यामुळे भुजबळ यांची अडचण वाढलेली आहे। आता कशा या संपूर्ण पाहणीचा अहवाल धर्मादाय आयुक्तांना सादर होईल आणि त्यानंतर काही कारवाई होते का किंवा त्याबाबतची काही पावलं उचलली जात आहेत का, त्यानुसार भुजबळ यांचं यापुढचं भवितव्य असणार आहे। हेमाली, नक्कीच भुजबळांचं भवितव्य हे तितकंच अवलंबून आहे। 12 तारखेला म्हणजे 12 एप्रिलला अहवाल सादर होणार आहे। कितपत अडचणीचं ठरू शकतं, जसं तुम्ही सांगितलं की सुनील कर्वे हे निकटवर्तीय मानले जातात आणि त्यांनीच हा आरोप केल्यामुळे काहीसं अडचणीचं ठरू शकतं। मात्र एकूणच किती धोकादायक आहे हे सगळं प्रकरण छगन भुजबळ यांच्यासाठी? निश्चितच हे सर्व आरोप धोकादायक आहेत छगन भुजबळ यांच्यासाठी, कारण
ही जी जागा आहे ती शैक्षणिक वापरासाठी भुजबळ यांना दिली होती. नाममात्र दराने ही जागा भुजबळ यांना देण्यात आली होती, कारण या जागेचा वापर हा शैक्षणिक उपक्रमासाठी होणार होता. मात्र शैक्षणिक उपक्रम न होता यामध्ये अशैक्षणिक तसंच व्यापारी उद्देशाने ही इमारत वापरली जाते असा आरोप खुद्द सुनील कर्वे यांच्याकडून होते. हे सुनील कर्वे हे या एमईटीचे संस्थापक विश्वस्त आहेत. ते भुजबळ यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जात होते. काही काळांपूर्वी त्यांचे काही भुजबळांशी मतभेद झाले, त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. त्यामुळे सुनील कर्वे यांच्याकडे निश्चितच संस्थेच्या स्थापनेपासूनची सर्व माहिती असणार. 8व्या आणि 10व्या मजल्याचा जो वापर आहे तो खासगी कामासाठी होतोय. जसं भुजबळ यांच्या सुनेने एक फर्निचर शोरूम या 8व्या मजल्यावर एक बांधलेला आहे. तसंच 10व्या मजल्यावर निवास नक्कीच. आणि त्यामुळे सगळं काही 12 तारखेच्या अहवालावर अवलंबून असणार आहे. दिनेश, आपण दिलेल्या या माहितीबद्दल, चर्चेबद्दल धन्यवाद. झी 24 तास, एक पाऊल पुढे.